तर नमस्कार, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. आणि आज सकाळी सकाळी मस्त HMT पाल गाडीचं दर्शन झालेलं आहे. वा वा, काय मेंटेन केली, अजून पण चांगली मेंटेन केली काकांनी. कोल्हापुरातलीच दिसते गाडी. वा वा, मस्त आहे मस्त आहे. चला, बाय बाय. एवढी घाई होती काय? खूप फास्ट गेला. कॉलेजला चाललाय वाटतं. पोचलो आहे आता चप्पल लाईनमध्ये. मी ॲक्च्युली चाललो आहे कोकणात, उतरणार आहे आज गगनबावडा मार्गे. आता चप्पल लाईन क्रॉस केली आहे. माझ्या डाव्या साईडला आहे माधवार रोड आणि सरळ आपण चाललो आहे गंगावेशकडे. अरे यार, इथं लई ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे काय ना. आता ही एस टी तर लई त्रास दे. नाही, इकडनं नाही घ्यायचं ओव्हरटेक, तरी पण आता एस टी थांबेल मध्येच कुठं, तर असं वाटतंय. कारण आहे ना, कायमचा त्रास आहे इथनं. मग एस टी जात असली ना, कायम आडवीच लागते. बघू आता कुठंतरी थांबणार आहे, तेव्हा करू ओव्हरटेक. समोरचं पण ट्रॅफिक भरपूर आहे, नाही तर करायला पाहिजे होतं आतापर्यंत ओव्हरटेक मी. चला चला चला, गेलं असतं नाही यार. अशा प्रकारे आता पोचलो आहे रंकाळ्यावर. माझ्या डाव्या बाजूला आहे रंकाळा आणि हा आहे रंकाळ्याचा चौक, जिथं कायम ट्रॅफिक असते. हे धडकलं 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 रे, वाच. हे बघा, आता माझ्या डाव्या बाजूला आहे रंकाळा. सकाळी जास्त कोण नसते, येते मॉर्निंग वॉकला वगैरे येतात भरपूर लोक. चांगले पीसफुल आहे. आता जर रिनोव्हेशन केल्यापासून तर खूपच चांगलं दिसतंय. चला, आता मी आहे कळे साळवण रोडला. आणि तो भरपूर आधी झाडं होते मोठी मोठी, खूप सावली यायची, पण रोडच्या कामासाठी त्यांनी तोडून टाकली बऱ्यापैकी. लावायला पाहिजे होती शासनाला दुसरीकडं झाडं, पण काय माहिती कुठं लावलेत का नाही ते नाही माहिती. बघा, एवढं असा रोड बनवायला चालू आहे. ॲक्च्युली मी आलो आहे आता गगनबावड्याजवळ. घाट सुरू होत आहे आपला गगनबावड्याचा. अजून इथून रहदारी चालू नाही केली आहे, पण तरी पण टू व्हीलर वगैरे जातात बऱ्यापैकी. फोर व्हीलर पण एखाद दुसरी इथे येऊन जाते. असं काही पूर्णच बंद असं नाही आहे. सांगतात ते सुरुवातीला जरा स्लो वगैरे जा म्हणून, फास्ट जाऊ नका, काम चालू आहे रस्त्यात. हे बघा, झाला सुरू गगनबावडा घाट. आता इथनं जो घाट सुरू झाला आहे माझ्याचे, मी आता थांबीन थोडंसं, फोटो बिटो काढीन गाडीचे मस्तपैकी आणि मग जाईन खाली. इथनं जातो वैभववाडीला. बघा, आता हे तुम्हाला घाटाचं दर्शन देतो पूर्ण. मस्त सगळीकडं काम बिम चालू आहे. अजून अर्धवट याचं पोते अंतरून ठेवलेले, जिथे जिथे सिमेंटचा रस्ता बनवलेला आहे. हे ऑलरेडी वाळलेलं आहे मस्तपैकी, पाणी बिणी मारायची गरज नाही, त्याच्यामुळं एम्प्टी येते. बघा, अशी एखादी गाडी येते, ही आता कामाचीच गाडी असणार आहे, इथली काम चालू आहे त्याच्यावरची. पण हे असं बघा, हे पोते अजून काढले नाहीत, पाणी मारतात वाटतं रोज त्याला, जिथं जिथं पोते ठेवलेले आहेत. हा हे करुळ घाट, हे जे कामं चालू होते अजून पण आहेत, अजून खुला नाही झाला आहे. हा सगळ्यात बेकार टर्न आहे. इथं सगळ्या गाड्या आधी लई फसवतात आणि खड्डे तर इथं भरपूर होते मोठे मोठे, तरी पण इथनं एसट्या ट्रक बिकं जायचे. आता नाही, आता हे रस्ता पूर्ण झाल्याशिवाय अजून ही तटबंदी करायची आहे बघा. नाहीतर जाईन खरं माकडेश भाऊ. तटबंदी झाली की मग चालू करते ना रे माकडेश भाऊ, काही कळत नाही त्याला. जर
त्या पहा आता असे काही टू व्हीलर येतात खालनं वैभववाडीमधून. मी तुम्हाला बघा आता घाट पूर्ण फुल स्पीडमध्ये दाखवतो सगळीकडे. बघा तुम्हीच आता कसे कामं वगैरे चालू आहे काय. अजून इथं कोणच दिसलं नाही आपल्याला. ह्या पहा इथं दिसले लोक कामं चालू आहेत तिथं. आहे काय तटबंदी अजून बनवायच्या आहेत सगळीकडच्या. हळूहळू चालू आहे काम. यावर्षी होईल असं वाटतंय काम पूर्ण या रोडचं. पूर्ण घाट कोल्हापूर ते आणि सिंधुदुर्ग जिल्हा असं जोडतो. गगनबावडामधून ते खाली वैभववाडीपर्यंत पूर्ण नवीन बनवलं आहे. आणि बरं झालं हे बनवलं कारण ट्रान्सपोर्टेशनला खूप सोपं पडतं इथनं जायला. हे आता बघा पोचलो मी करोळ गावात. इथं अजून चालू आहे. इथं अजून रस्ता बिछवायचा आहे. एका साईडचं झालं आहे, एका साईडचं करायचं आहे तयार अजून. नेक्स्ट टाईम येईल तेव्हा होईल 15-20 दिवसात. अरे 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 चला मी येतो साईडनं. अरे परत इकडनंच. पूर्ण लाल माती उकरून ठेवलेली आहे. इथं ब्रिजचं काम चालू आहे का त्याच्यामुळं अजून इथलं रस्ता नाही बनलेला आहे व्यवस्थित. इथे आता वैभववाडीपर्यंत असा कच्चा पक्का रोड चालू आहे. पूर्ण इथं पाणी बिणी मारतात मस्तपैकी धूळ वगैरे उडू नये म्हणून. आणि यात गाडी पण स्लिप होण्याची शक्यता खूप आहे. माझी पण गाडी होती थोडी स्लिप इकडे तिकडे. एवढं खाली घेत आहेत बरोबर. हा जरा वरती त्या साईडला खाली नाही घेत आहेत. करतात म्हणजे लेवल मेंटेन करतात रस्त्याची. अरे देवा कधी व्हायचा हा रोड आणि कधी आम्ही इथनं सुखाने प्रवास करायचो रे देवा. महिन्यातनं 4-5 चक्र होतात खाली कोकणात. हा रोड एकदा झाला ना बरं होईल. किती वेळ झाला राव संपतच नाही आहे कच्चा रोड. कधी संपायचा असं उभं राहून जावं लागतं नाहीतर लय हाल होतात कमरेचे. असं जरासं स्टँडिंग बिंडिंग गेलं ना जरा छान वाटतं कमरेला पण. जास्त त्रास होत नाही आणि स्मूथली जातं. आणि वेळ पण इतका लागतो ना स्लो जायचं म्हणल्यावर. पोचलो एकदाचा वैभववाडीमध्ये. इथं वैभववाडीमध्ये पण काम चालू आहे ब्रिजचं. ओढा आहे छोटासा, छोटीशी नदी आहे ओढा असल्यासारखी नदी आहे. याचं काम चालू आहे ब्रिजचं. ते झालं की होईल मग मस्त रोड तयार वैभववाडीमधला. तोपर्यंत लईच गैरसोय आहे वैभववाडीमध्ये पण कारण एकेरी वाहतूक आहे चालू सगळीकडे. नाही ट्रॅफिक पण नाही आहे जास्त कारण इकडनं जास्त वाहतूकच नाही. सगळी वाहतूक राधानगरी साईडनं वळवलेली. हो ट्रान्सपोर्ट सगळे ट्रक बसेस सगळे राधानगरीकडनं येतात. हे लोकलचे इथले इथं जे आहेत ट्रान्सपोर्टेशन ते होतं. लागला एकदाचा चांगला रोड. बरं झालं आता काही त्रास नाही. तरी पण आहे थोडा मध्ये खराब. समजून घेऊ तेवढं. आलो पोचलो एकदाचं. देवगड रोडला लागलो आहे नांदगावमधनं. सनसेट व्हायच्या आधी पोचायला पाहिजे देवगडला. आणि ॲट लास्ट आता पोचलो आहे खाक्षी तिठ्ठ्याला. इथनं झाली सुरुवात प्रॉपर देवगड जामसंडे नगरपंचायतची. आणि एंट्री मारलेली देवगडला. धन्यवाद इथंपर्यंत जर व्हिडिओ बघितला असेल तर भेटू आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.